Good morning. Now start our topic history of novel. In our textbooks has to the given the section 4 and this is the important to us because ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला कारण on this to the sections will be asked the examination our activity sheet 16 marks has given 16 मार्क दिले गेले and now in this to the section या सेक्शन मधील चार जे टॉपिक्स आहेत 4.1 4.2 4.3 and 4.4 तर याच्यामध्ये which type of the activities will be given in activity sheet ऍक्टिव्हिटी सीट मध्ये कोणत्या पद्धतीची ऍक्टिव्हिटीज विचारल्या जाऊ शकते ते सुद्धा सांगितले गेलेले आहे आणि म्हणून द 4.1 सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल आणि म्हणून हे याची तयारी करत असताना तीच ऑब्जेक्टिव्ह टाइप पद्धतीच्या नोट्स आपल्याला त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत तसं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहायला गेलेलो होतं की एलिमेंट्स ऑफ नॉवेल हाऊ मेनीज किती आहेत 6 आहेत मग ते कोणते आहेत जर एक्झाम मध्ये जर 1 मार्काकरता जर विचारला गेलेलं असेल तर ते आपल्याला लिहिता आलेले पाहिजेत तर असे छोटे छोटे क्वेश्चन या ठिकाणी तयार करायचे आहेत नाउ अवर द फोर्थ पार्ट हिस्ट्री ऑफ नॉवेल यस हा हिस्ट्री ऑफ नॉवेलचा चौथा भाग या ठिकाणी आपण घेत आहोत द टाइप्स ऑफ नॉवेल्स म्हणून त्याला संबोधल्या गेलेलं आहे तर हे टाइप्स ऑफ नॉवेल्स काय आहेत हिस्ट्री ऑफ नॉवेल या टॉपिक्स मधील चौथा महत्त्वाचा टाइप्स हा नॉवेल हा एक घटक म्हणजेच कादंबरीचे प्रकार टाइप्स ऑफ नॉवेल म्हणजे काय तर कादंबरीचे प्रकार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर नॉवेल या प्रकाराची जी काही आयडिया आहेत ती आयडिया बरीच आयडिया आपले क्लिअर होईल त्याचबरोबर नॉवेलचे जे विषय असतात त्यावरून नॉवेलचे प्रकार पडतात म्हणजे नॉवेलचा विषय पहिला त्याच्यानंतर त्याचा प्रकार म्हणजे ते कोणत्या पद्धतीचं नॉवेल आहेत असं संबोधल्या गेलेलं आहे म्हणजे पहिले काय घटना घडतात आणि ना घटना घडल्यानंतर ती घटना कशा प्रकारामध्ये मोडते ते त्या ठिकाणी नमूद केला जात असतात त्या माध्यमातून हे नॉवेलचे प्रकार पडत असतात नॉवेलचे प्रकार पडतात याबद्दल आपल्याला माहिती होईलच उदाहरण यामध्ये दिलेले नाहीत बरेचसे आपण पाहतो की मग या रिअलिस्टिक नॉवेलमध्ये किंवा एखादे जो काही नॉवेलचा जो काही प्रकार असेल वेगवेगळ्या प्रकार पिकारेस्क्यूज नॉवेल्स आहेत त्याच्यानंतर रिअलिस्टिक नॉवेल आहेत हिस्टॉरिकल नॉवेल्स आहेत हे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत तर त्या प्रकाराचं उदाहरण या ठिकाणी दिल्या गेलेलं नाहीत असो आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करायचा आहे हे जे काही कोणतं नॉवेल रिअलिस्टिक नॉवेल आहे जगामध्ये याच्यामध्ये जर दिल्या गेलेलं नसेल तर आपण पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करूच कारण आपल्याला पुढे लेसन 4.2 4.3 आणि 4.4 दिल्या गेलेल्या त्या माध्यमातून आपल्याला सहज माहिती पडेल की विच नॉलेज टाईप द्याल ह्या नॉलेजचा प्रकार कोणता आहे असो नाउ टाइप्स ऑफ नॉवेल एखाद्या नॉवेलच्या प्रकारामध्ये नावानुसारच त्यामध्ये माहिती वर्णन केलेली असेल असंही नाही म्हणजे जसं आता हे रिअलिस्टिक नॉवेल आहेत एखादी हिस्टॉरिकल नॉवेल आहेत तर तुम्ही म्हणाल की सर हिस्टॉरिकल नॉवेल म्हणजे ऐतिहासिक नॉवेल मग ऐतिहासिक घटना त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असेल का सायन्टिफिक नॉवेल वैज्ञानिक दृष्टिकोनाचं एखादी नॉवेल असेल तर मग त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातूनच गोष्टी त्या ठिकाणी नमूद केल्या गेलेल्या असेल का तर असं नाही तर त्या दुसऱ्या प्रकारच्या नॉवेलशी संबंधित सुद्धा माहिती एका दुसऱ्या प्रकारात सुद्धा येऊ शकते म्हणजे रिअलिस्टिक नॉवेलमध्ये बा फक्त रिअलिस्टिक नॉवेल विशेष माहिती बा असं नाही तर त्याच्यामध्ये सायन्टिफिक नॉवेलची येऊ शकते हिस्टॉरिकल नॉवेलची येऊ शकते ॲलेजोरी नॉवेलची सुद्धा माहिती याच्यामध्ये येऊ शकते बट दॅट इज द पर्सेंटेज मात्र ज्याला प्रमाण जे काही म्हटलं जात असतात ते प्रमाण मात्र थोडं कमी असते आणि जे मेन नॉवेल असते त्याचं मात्र प्रमाण पण त्याची ज्या घटना असेल त्या नॉवेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात असो ना द फर्स्ट नॉवेल टाइप्स ऑफ द नॉवेल पहिला नॉवेलचा प्रकार रिअलिस्टिक रिअल म्हणजे वास्तव खरं तर वास्तव्यवादी अशा पद्धतीची कादंबरी आता रिअलिस्टिक नॉवेल म्हणल्यानंतर खरं अशा त्याला म्हणतो एक त्याला प्रकार जर पाहतो म्हणलं आपण तर एक हॉन्टेड हॉरिडेबल जे काही म्हटलं जातं अशा पद्धतीचे प्रकार याच्यामध्ये सहजासहजी खरं घडलेलं वास्तव त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतात द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन that gives the effect of realism. म्हणजे की रिअलिस्टिक नॉवेलला आपण रिअलिस्टिक
का म्हणतो तर आपल्या जीवनामध्ये आजूबाजूने घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घडणाऱ्या गोष्टीचा इफेक्ट हा रिअलिस्टिक नॉवेल असतो. म्हणजे द रिअलिस्टिक नॉवेल काय, इज अ फिक्शन दॅट गिव्ह द इफेक्ट ऑफ रिअलिझम. म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय घडणाऱ्या ज्या काही गोष्टी असेल तर त्या घडणाऱ्या गोष्टीच्या सगळा इफेक्ट आपल्या त्या रिअल इफेक्ट तो आपल्या जीवनावरती पडत असतो आणि म्हणून त्याला रिअलिस्टिक म्हणून संबोधल्या गेलेलं आहे. रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन, म्हणजेच एक कथा असते ती वाली. रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन, ती एक कथा असते. आणि ही जी कथा आहे ही कशी असते तर वास्तव्यवादी. यस, इट इज द रिअलिझम किंवा रिअलिस्टिक असते. ती कशी असते तर ती एक वास्तव्यवादी असते. जे घडल्या गेलेलं असेल तेच दर्शन त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा इफेक्ट, द इफेक्ट ऑफ रिअलिझम, वास्तव्यवादी त्याचा इफेक्ट जर काय असेल तर तो जीवनावरती पडत असतो. समटाइम दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर. काय म्हणला की कधी कधी हे जे काही नॉवेल्स जे काही असेल तर ते नॉवेल्स यामध्ये जे काही कॅरेक्टर वगैरे जे काही म्हणलं जातं त्याच्या मॅनरवरती सुद्धा त्या पद्धतीचा परिणाम पडलेला आपल्याला दिसून येतो. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स द कॉम्प्लेक्स कॅरेक्टर विथ अ मिक्स motives that are rooted in the social class. Yes, in the society or in this to the novel. का म्हणतो की कॅरेक्टर जे काही यामधील जे काही कॅरेक्टर कसे असतात तर इट कॅन बी कॉम्प्लेक्स असतात. ते कसे असतात, कॉम्प्लेक्स असतात, मिश्र असतात, कॉम्प्लेक्स असतात. कॉम्प्लेक्स कॅरेक्टर म्हणजे काय तर रिअल कॅरेक्टर. कॉम्प्लेक्स कॅरेक्टर म्हणजे काय तर रिअल कॅरेक्टर हे बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स असतात. म्हणजेच एखादी व्यक्ती अचानक खूप ज्याला म्हणतो आपण खुश होणारा, राग येणारा एखादी व्यक्ती असेल, खूप खुश असतो, खूप त्याला राग येत असतो. म्हणजेच एकच व्यक्ती आपल्याला वेगवेगळ्या भासत असतो. त्याला कधी राग येतो, कधी तो खुश होतो. तर असा जेव्हा तो भासतो तेव्हा ते कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे, तेव्हा त्याला कॉम्प्लेक्स कॅरेक्टर म्हणायचं. तर या माध्यमातून एखादी व्यक्ती अचानक खुश होत असतो, राग येत असतो. म्हणजेच एकच व्यक्ती आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने भासतो आणि तो समाजातील वर्गात असा व्यक्ती कुठं जर असेल तर इन द सोशियल क्लास आपल्याला समाजामध्ये तो आढळत असतो किंवा त्याचं ते दर्शन जे काय म्हटलं जात असतं ते दर्शन घडत असतं. यामधील कॅरेक्टर, नाव द कॅरेक्टर इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ द अदर कॅरेक्टर अँड अंडरगो प्लॉझिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस द्या. काय म्हणते की याच्यातील जे काही कॅरेक्टर जे काय असले समाजातील त्याच्या ट्रॅडिशननुसार वागतात आणि ते वागणे म्हणजेच काय तर रिअलिस्टिक असतात. आणि अशा समाजातील गुंतागुंतीचे जे पात्र आहेत पात्रांचे त्याच्या एकमेकाशी होणाऱ्या इंटरॅक्ट म्हणजे संवाद ज्याला म्हटला जात असता, संवादाचे विश्वासार्हचे जे काही म्हटला जात असतात, प्लॉझिबल विश्वासार्ह ज्याला आपण बिलेवेबल वगैरे म्हणू शकतो, तर त्याचा बिलेवेबल अशा त्याच्या दैनंदिन अनुभवाचे दर्शन ज्याला आपण वर्णनसुद्धा म्हणू शकतो या रिअलिस्टिक नॉवेल मध्ये केलेले असते. यानंतर दिस इज द पिकारेस्कू नॉवेल. आता पिकारेस्क नॉवेल्स एक विशिष्ट असा एक नॉवेलचा तो प्रकार आहे. द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. काय म्हटलं गेलं की हा पिकारेस्क हा शब्द कुठून आला गेलेला आहे, इट इज द ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड. हा स्पॅनिश भाषा मधील एक शब्द आहे कोणता, पिकारो. पिकारो मीन्स विच मीन्स अ रफ, रग याला म्हटलं जातं ROUGE, रग म्हणजेच काय तर भटक्या पद्धतीचा व्यक्ती, म्हणजे इकडून तिकडे भटकणारा असा तो व्यक्ती. इट इज द पिकारेस्कू नॉवेल. म्हणजे त्या भटक्या व्यक्तीच्या जीवनावर म्हणा अशा पद्धतीचं नॉवेल जर लिहिलं गेलेलं असेल तर इट इज कॉल्ड टू द पिकारेस्कू नॉवेल. अ पिकारेस्कू नॉवेल नॅरेट द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटोगॉनिस्ट हु इज एन एसेंट्रिक or disreputable person in an episodic from that. का म्हटलं गेलेलं आहे या ठिकाणी की जे काही हे पिकारो किंवा पिकारेस्कू नॉवेल आहेत ते कोणत्या व्यक्तीच्या जीवनावर असतात तर अशा भटक्या व्यक्तीच्या जीवनावर ही कादंबरी लिहिलेली असेल
तर ती पिकारेस्क्यू नॉवेल म्हणून ओळखली जाते. जी भटकी व्यक्ती आहे त्याला आपण काय म्हणतो तर प्रोटोगॉनिस्ट म्हणायचं, म्हणजे तो मेन कलाकार असते. जरी तो भटकत जरी असेल परंतु मात्र त्याच्या सभोवताल कथा घडत असते. आणि त्याच्या विरुद्ध शब्द कोणता, अँटॉगॉनिस्ट, त्याला आपण व्हिलन म्हणून संबोधल्या गेलेला आहे. तो हाच भटका व्यक्ती असतो. तो कसा असतो तर तो एसेंट्रिक असतो. हु इज अन एसेंट्रिक और डिसरेप्युटेबल पर्सन दॅट. दिस इसेंट्रिक म्हणजेच काय तर एक विक्षिप्त अशा पद्धतीचा व्यक्ती असतो. विक्षिप्त म्हणजेच काय तर चांगली गोष्ट घडत असली तरी नाही करायची असा विक्षिप्त व्यक्ती, म्हणजे जे वाईट आहे ते करायचं आणि जे चांगलं आहे ते करायचं नाही. इट इज कॉल्ड टू द इसेंट्रिक पर्सन. त्याला आपण इसेंट्रिक पर्सन असं म्हणू शकतो. असा तो विक्षिप्त व्यक्ती. आणि तो डिसरेप्युटेबल आहे म्हणजेच काय तर त्याला समाजात काही स्थान नसते. अशा व्यक्तीला तो समाजामध्ये त्याला रिस्पेक्ट त्या ठिकाणी मिळत नाही, कारण तो रग आहेत, एक भटका असतो. इकडून तिकडे कोणत्या एका ठिकाणावर तो थांबत नसतो किंवा एका विचारावरती तो थांबत नसतो. त्याचं मन इकडून तिकडे भटकत असते. पिकारेस्क्यू आहेच म्हणजेच तो भटक्या वृत्तीचा आहे. अशा पद्धतीचं हे पिकारेस्क्यू नॉवेल आहे. नाव द नेक्स्ट नॉवेल, यानंतरचा प्रकार कोणता जर असेल तर हिस्टॉरिकल नॉवेल. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक नॉवेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. हिस्टॉरिकल नॉवेल म्हणजे काय की ऐतिहासिक नॉवेल म्हणजे काय तर ते जे आपल्या करंट विषयावर आधारलेले नाहीत. आता हिस्टॉरिकल नॉवेल म्हणजे काय, ऐतिहासिक नॉवेल म्हणजे काय की आजचा जो विषय म्हणजे कोणता करंट, त्या करंट विषयावर आधारलेले नाही. म्हणजेच याच्या आधी काय म्हणलं की नॉवेल सेट अ पिरियड ऑफ अर्लियर दॅन, म्हणजे याच्या पूर्वी जे काही घडून गेलेलं असेल घटनेवर जे काही लिहिल्या जात असतात, भूतकाळातील घटनेवर जे काही विशिष्ट असं एखादी कथा लिहिल्या जात असतात त्याला हिस्टॉरिकल नॉवेल म्हणून संबोधल्या गेलेला आहे. नाव दिस इज अ सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. म्हणजे जनरली ज्याला आपण म्हणतो की राजे महाराजे जे काही असेल किंवा सर्वसामान्यतः एखादी मग हिस्टॉरिकल नॉवेल एखाद्या राजे महाराजावरतीच लिहिल्या जातात का, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशासारखे जे काही महाराज होऊन गेले या महाराजावरच लिहिल्या जात असतात का, तर नाही. कधी कधी पास्ट जे काही म्हटलं जात असतं आणि या माध्यमातून का बरं लिहिल्या जात असेल तर का लिहिल्या जात असतात याच व्यक्तीवर, तर त्यांचं पास्ट आपण जर पाहतो तर त्यांचं मॅनर, त्यांचं स्पिरिट जे काही म्हटलं जात असतात, सोशल कंडिशनच्या माध्यमातून जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून समाजाला दिसत असतात आणि म्हणून त्या महान अशा व्यक्तीवरती ते लिहिल्या जात असतात. सर्वसामान्यांच्या बाबतीत सुद्धा हा विषय असतो. तो जसा राजे महाराजांच्या माध्यमातून जसा लिहिला गेला असतो तसं सर्वसामान्य जर एखादी व्यक्ती जर असेल तर त्याच्या जीवनावर सुद्धा एक विशिष्ट असं ऐतिहासिक नाटक त्या ठिकाणी किंवा ऐतिहासिक लिखाण कादंबरी त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. यानंतरचा भाग जो आहे तो इपिस्टोलॅरी नॉवेल. आता इपिस्टोलॅरी नॉवेल म्हणजेच काय, द वर्ड इपिलॉस्टॉरी डिराइव्स फ्रॉम द वर्ड्स इपिलॉस्टॉरी नॉवेल. द वर्ड इपिस्टोलॅरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड. कुठून आला हा शब्द, लॅटिन भाषेतून आल्या गेलेला आहे. काय म्हटल्या गेलं आहे त्याला, इपिस्टोला, विच मीन्स अ लेटर. लेटर म्हणजे काय, पत्र. इपिस्टोला म्हणजे काय तर पत्र, ज्यामध्ये पत्राच्या माध्यमातून, याचा अर्थ की इपिस्टोलाचा अर्थ काय तर पत्र, लेटर जे आपण करतो किंवा लिहितो. इपिस्टोला मीन्स लेटर. हे नॉवेल कशाच्या माध्यमाद्वारे, द इपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर द डॉक्युमेंट्स. these are to the writers that narrative through a series. त्या कथानकामधील ज्या काही प्रसंग जे काय असतात ते कशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तर दॅट लाईक द सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स जे लिहिल्या जात असतात किंवा करस्पॉन्डंट केल्या जाते तर ते कशामुळे, पत्राद्वारे, लेटरच्या माध्यमातून, डॉक्युमेंट्स ज्याला आपण म्हणतो, पत्राद्वारे एक पात्र दुसऱ्याला पत्र, पात्र तिसऱ्याला पत्र पाठवित असतात, तिसरा दुसऱ्याला पाठवत असतो. तर या माध्यमातून जे काही डॉक्युमेंट्स असतात त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी ती कथा त्या पद्धतीने ती उलगडत जाताना आपल्याला दिसून येते. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर इपिस्टोलरी नॉवेल, डायरी एंट्रीज
आर ऑल्सो अ पॉप्युलर फ्रॉम दिस टाईप दॅट, किंवा असे काही वेगळे असे प्रकार जे आहेत ते आपल्याला सुद्धा दिसून येतं. म्हणजे काय की पत्रासोबतच काही डॉक्युमेंट्स आहेत. आपण पाहतो ना ऐतिहासिक काळामध्ये वगैरे सुद्धा एखादी ज्याला आपण म्हणतो की तो प्रवासी बाहेर देशातील प्रवास वर्णन आपण पाहायला गेलेल्या इतिहासामध्ये वगैरे सुद्धा, तर ते प्रवास वर्णन म्हणजे काय डायरी लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा लिहिलेली ती डायरी जी काय असेल ती डॉक्युमेंट्स कागदपत्र किंवा डायरी एंट्रीज हा प्रकार जो कदाचित तुम्हाला माहीत असेलच, तर लेटर डॉक्युमेंट आणि डायरीमुळे सुद्धा आपल्याला कथा त्या पद्धतीची ती उलगडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केल्या जात असतात. दॅट लाईक फॉर दिस आर टू द एपिस्टॉलॉरी नॉवेल, दॅट गॉथिक नॉवेल, the novels that includes the terror, mystery, horror, thriller, supernatural, doom, death or decay or haunted building are called the gothic novel. गॉथिक नॉवेल म्हणजे काय काय असते यात, तर टेरर असते, भीती दाखवत असते, मिस्ट्री रहस्य असते, गूढ असते, हॉरर भीती असते, थ्रिलर रोमांचकारक पद्धतीचा, सुपर नॅचरल पॉवर आहे म्हणजेच भूत पिशाच ज्याला आपण म्हणतो, डेथ आहेत, डीके आणि हॉन्टेड बिल्डिंग सुद्धा असतात. हॉन्टेड बिल्डिंग आपण पाहतो ना, एखाद्या बिल्डिंगमध्ये भूत वगैरे दाखवते, हॉन्टेड बिल्डिंग आर कॉल्ड द, ह्या सगळ्या ज्या गोष्टी एखाद्या जेव्हा नॉवेलमध्ये त्या ठिकाणी कथानक म्हणून समोर जेव्हा येत असतात, इट इज कॉल्ड टू बी द गॉथिक नॉवेल. आपल्याला उदाहरण जर द्यायचं पाहतो म्हणलं तर तात्या विंचूचा जो चित्रपट आहे, हां, दिस आर द गॉथिक नॉवेल, भूतावर आधारित आहेत, त्यामध्ये बिल्डिंग आहेत आणि मग ते विशिष्ट असं ते बाऊलं वगैरे जे काही इकडं तिकडं ते फिरत असतात तात्या विंचूच्या रूपामधलं, इट इज कॉल्ड टू बी द गॉथिक नॉवेल. त्यात नाव द नेक्स्ट नॉवेलचा प्रकार आहेत ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, आत्मचरित्र नॉवेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. का म्हणते की याची थीम काय आहे, हे नॉवेल लिहित असताना याचं कथानक कसं असते, तर ते इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर, दॅट इट इज द बेस्ड ऑन द पर्सनल लाईफ. म्हणजेच काय, तर लेखकाने स्वतःच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी म्हणजेच ऑटोबायोग्राफी त्याला म्हटला जात असतात, ऑटोग्राफी नॉवेल. आणि दुसऱ्याच्या जीवनावर जी लिहिल्या गेलेली असते, दुसऱ्याच्या जीवनावर जर लिहिल्या गेलेली असेल तर त्याला काय म्हणायचं, बायोग्राफी म्हणायचं. स्वतःच्या जीवनावर जर लिहिल्या गेलेली असेल एखाद्या लेखकाने तर त्याला ऑटोबायोग्राफी नॉवेल्स, आत्मचरित्र ग्रंथ, आणि दुसऱ्याच्या जीवनावर जर लिहिल्या जात असेल तर त्याला बायोग्राफी म्हणायची. हे लिहित असताना हाऊएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ द कॅरेक्टर ऑर इव्हन मे चेंज ऑर अवॉइड द सर्टन डिटेल ऑफ हिज लाईफ. का म्हटलं गेलं की हे लिहित असताना त्या कादंबरीच्या माध्यमातून चेंजेस ऑफ नेम प्लेसेस ते स्वतःच आहेत. का म्हणते की एखादी नाव असं एखादी प्लेसेस असलं ते स्वतः त्या ठिकाणी जगल्या गेलेली असतात, ते स्वतःचं नाव असतात, परंतु मात्र ते कालांतराने त्या ठिकाणी ते नाव स्वतःचं नाव ते बदलून ते कादंबरीतलं ठिकाण असा म्हणा का नाव असा बहुधा ते त्या ठिकाणी बदलून त्या ठिकाणी ते वापरण्याचा प्रयत्न करत असतात. डिटेल्स ऑफ हिज लाईफ, जीवनामध्ये जे काय, परंतु ज्यात सर्टन डिटेल्स ऑफ लाईफ ऑथर म्हणते की जे विशेष करून लेखकाच्या जीवनातील जे काही बाबी असतात, घटना असतात, म्हणून त्याला त्या पद्धतीचं ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणून त्या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे. व्हाय फॉर दीज आर द ऑटोबायोग्राफिकल दॅट, तर ते एखाद्या लेखकाच्या जीवनातील घटना असतात म्हणून जरी त्यांनी बदलल्या गेलेल्या असेल तरी, नाव बदललं, प्रसंग बदलला, घटना बदलल्या, परंतु मात्र ह्या घडलेल्या घटना कोणाच्या आहेत, लेखकाच्या जीवनातल्या आहेत आणि म्हणून त्याला ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणून संबोधल्या गेलेलं आहेत. आणि तसंच यातील जे लिखाण आहे ते प्रथम पुरुषी, काय इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन, म्हणजे याच्यातील जे लिखाण जे काय असेल ते प्रथम पुरुषी असतेच असं नाही. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन, त्याच्यामध्ये असलंच पाहिजे, प्रथम पुरुषीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिखाण झालंच पाहिजे असं काही त्याला बंधन नाही. ओके, यस. नाव द पुढील प्रकार यामध्ये आहेत ॲलेजॉरिकल नॉवेल. दॅट ॲलेजॉरिकल नॉवेल म्हणजे रूपकथात्मक अशा पद्धतीची ॲलेजॉरिकल नॉवेल म्हणून संबोधल्या गेलेल्या आहेत. अँड ॲलेजरी इज अ स्टोरी that bears more than one level of meaning. The surface meaning of such novel
is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. काय आहेत या ठिकाणी तर ॲलॉजिकल नॉवेल म्हणजे काय तर ते सिम्बॉलिक असतात. ते सिम्बॉलिक असतात. आपल्याला जे पात्र दिसतात ती पात्र म्हणजेच सरफेस मिनिंग असतात. ते सरफेस मिनिंग, द सरफेस मिनिंग ऑफ द सिम्बॉलिक नॉलेज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक म्हटलं, पण त्यांच्या मागे एक विशिष्ट असा हिडन अर्थ दडला गेलेला असतो. म्हणजेच दोन मिनिंग आहेत, एक सरफेस असतो आणि दुसरा सिम्बॉलिक असतो. म्हणजे आपल्याला डोळ्यांनी जे दिसत नाही त्याला आपण ज्याला डिराईव्ह करतो, म्हणजे त्याला आपण डिराईव्ह करतो, त्याला जे डोळ्यांनी दिसत नाही ते आपण फक्त कल्पना करतो, डिराईव्ह करतो की असं कदाचित असेल, तर ते आपलं सिम्बॉलिक मिनिंग त्याला आपलं म्हणायचं. आणि सिम्बॉलिक म्हणजेच काय तर ॲलॉजरी सिम्बॉलिक म्हणायचं, आणि सिम्बॉलिक म्हणजेच काय तर प्रतिकात्मक. तर अशा कादंबरीचा बाह्य अर्थ त्यातील प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. आणि म्हणजे आपल्याला जे सिम्बॉलिकच्या माध्यमातून प्रतिकात्मक माध्यमातून जे दिसत असतात ते त्याच्या मागचा अर्थ जर पाहतो तर दुसराच असतो, आपल्याला ते दुसरंच दिसते. आणि म्हणून त्याला सिम्बॉलिक ज्याला म्हणतो सिम्बॉलिक मिनिंग म्हणून त्या माध्यमातून त्याला ते याच्यात विषय कोणते असतात, पॉलिटिकल असतात, रिलिजियस असतात, हिस्टॉरिकल असतात, फिलॉसॉफिकल असतात. आपण पाहतो पॉलिटिकल, देशाचे महान जे काही पुढारी जे काही म्हटलं त्यांच्याकडून अपेक्षा असते, बोलतात एक आणि करतात एक, बोलतात एक आणि त्याच्या मागचा अर्थ जर पाहतो म्हणलं त्यांचा दुसराच असते, त्यावेळेस आपल्याला समजूच येत नाहीत. रिलिजियस सुद्धा त्याच पद्धतीचे काही असतात, हिस्टोरिकल काही घटना अशा असतात की आपल्याला दिसते वेगळंच, आणि मग त्याचा आता परिणाम आपण त्याच्या मागे जर जाऊन जर पाहण्याचा प्रयत्न करतो, तो अर्थ जर उलगडण्याचा प्रयत्न करतो म्हणून तर वेगळंच अशा पद्धतीचं आपल्या डोळ्यासमोर चित्रण येत असते. इट इज कॉल्ड टू द ॲलॉजिकल नॉवेल म्हणून त्याला संबोधल्या गेलेलं आहे. द नेक्स्ट टाईप utopian or dystopian novel. What is the utopian or dystopian novel? That utopia is an imaginary community or societies possessing the ideal qualities. It is a common literary theme, especially in science fiction or speculative fiction. That काय म्हणलं की ही जी युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेल आहेत, ही फ्रेज तुम्ही ऐकलेली असेल. कोणती फ्रेज? युटोपियन नॉवेल म्हणजे काय किंवा डायस्टोपियन नॉवेल म्हणजे काय तर एक आपण फ्रेज ऐकल्या गेलेलं, एक वाक्य, फ्रेज म्हणजे वाक्य, एक वाक्यप्रचार आपण नेहमी ऐकत असतो. तू कोणत्या जगात राहतो तुला माहीत नाही का? आपण म्हणतो की कोणत्या जगात राहतो रे तू, तुला माहीत नाही का? तर हे कोणत्या जगात राहतो रे तू, ही फ्रेज, हे वाक्य आपण कधी कधी ऐकल्या गेलेलं असते. आणि म्हणून युटोपियन, तू युटोपियन जगात राहतो काय, हे युटोपियन म्हणजे काय तर हे अस्तित्वात असणे अशक्य असते. म्हणजे तू आहे नसल्यासारखं, तू अस्तित्वात आहे की नाही आहे माहीत नाही पडत, असं ते एक जग म्हणजेच युटोपियन, त्यालाच डायस्टोपियन म्हणून संबोधल्या गेले. तर त्यावर त्या पद्धतीचं एक चित्रण केलं गेलेलं असतं. आणि कारण हे जग सगळं गुडी सगळं चांगलं असते, सगळं आदर्श या जगातील त्या ठिकाणी असतात, लोक आदर्श असतात, गव्हर्नमेंट आदर्श असतात, ठिकाण सगळं चांगलं असते. पण या नॉवेलच्या बाबतीत काय तर या नॉवेलमध्ये असे काही असेल ते सगळंच चांगलं असेल, सगळं जे काही असेल ते सगळं चांगलंच असेल असं नॉवेल म्हणजेच युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेल आपण त्याला म्हणू शकतो. याच्यातील जग हे एक काल्पनिक इमॅजिनरी, युटोपियन इज अन इमॅजिनरी कम्युनिटी, म्हणजे ते जग जर काय असेल तर एक काल्पनिक अशा पद्धतीचं जग त्यामध्ये रंगवलं गेलं की तो समाज जो कसा आहे तर एक आयडियल क्वालिटीजच्या माध्यमातून विशेष अशा म्हणजे गुणधर्म असलेला विशेषतः थीम काय असते असा पद्धतीचा तो समाज असतो. इट इज द कॉमन लिटररी थीम स्पेशली इन द सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. द्या तर याची जी काही थीम असेल, स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय तर भविष्यातील जे जग कसे असेल म्हणजेच स्पेक्युलेटिव्ह, सायन्स म्हणजे वैज्ञानिक, आणि स्पेक्युलेटिव्ह म्हणजे की भविष्यातील जग कशा पद्धतीचं असेल अशी कल्पना करणे म्हणजे स्पेक्युलेटिव्ह. तर भविष्यातील जग कसे असेल
आणि म्हणून विज्ञान कथा किंवा तार्किक काल्पनिक कथा प्रकारात मांडणारी ही सर्वसामान्यता इट इज अ कॉमन नॉव्हेल म्हणून याला संबोधल्या गेलेला आहेत. पुढचा प्रकार आहे सायकोलॉजिकल नॉव्हेल. सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय नॉव्हेल कादंबरी. Psychological novel is the work of a fiction that treats the internal life of protagonist or even the other character as much as the external factor that. म्हणजे की या प्रकारातील जे सायकोलॉजिकल जे नॉवेल आहेत, सायकोलॉजिकल नॉवेल म्हणजे काय की मानसशास्त्राविषयी एक कादंबरी लिहिल्या गेलेली आहे ती, म्हणजे तो विषय मानसशास्त्राचा विषय. तर या जगातील या प्रकारातील जे काही कथेत असेल मुख्य पात्र त्यांच्या जीवनातील इंटरनल लाईफ, जो मुख्य कलाकार कोणता तर प्रोटोगॉनिस्ट किंवा अजून दुसरा कोणीही, कादंबरीतील दुसरे जे पात्र असतात ते कोणते अँटोगॉनिस्ट. जिथं प्रोटोगॉनिस्ट आहे तिथं अँटोगॉनिस्ट असणारच, म्हणजे जिथं हिरो आहे तिथं विलन असणारच, किंवा एखादी मायनर कॅरेक्टर किंवा एखादी छोटंसं अदर कॅरेक्टर और इवन द अदर कॅरेक्टर ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर. तर या मायनर कॅरेक्टरच्या अंतर्गत जीवनासारखे बाह्य ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टरला सुद्धा या ठिकाणी महत्त्व जे काही असेल ते महत्त्व दिल्या जात असतात. इट इज कॉल्ड टू द सायकोलॉजिकल नॉवेल. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहेत स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज coined by William James in his treatise प्रिन्सिपल ऑफ सायकॉलॉजी नावाचा ग्रंथ 1890 मध्ये लिहित असताना प्रथमता. नाव दीज आर टू द फ्रेज दॅट. व्हॉट इज द फ्रेज? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. स्ट्रीम्स ऑफ कॉन्शियसनेस हे जी काय आहे ती काय आहे फ्रेज आहेत, तिचा उपयोग प्रथमता केव्हा करण्यात आला गेलेला होता? प्रिन्सिपल ऑफ सायकॉलॉजी 1890 मध्ये. हा जो काही प्रिन्सिपल सायकोलॉजी नावाचा जो काही ग्रंथ असेल तो ग्रंथ लिहित असताना याचा प्रथमतः विलियम जेम्स नावाच्या कादंबरीकारांनी या शब्दाचा किंवा या वाक्यप्रचाराचा फ्रेजेसचा त्या ठिकाणी उपयोग केला गेलेला होता. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट. काय आहे याचा अर्थ? याचा अर्थ काय होतो की स्ट्रीम ऑफ द कॉन्शियसनेस. तर याचा अर्थ जर काय जर असेल तर विशिष्ट अशा द फ्लो ऑफ थॉट्स म्हणजेच का विचारांचा प्रभाव. आणि हे विचार कथानकातील इन्सिडन्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑक्युरन्सेस. जे काही वाक्यप्रचार जे काही विचाराचा जो काही प्रभाव जो काय दाखवला गेलेला आहे इन्सिडन्स इन द प्लॉट, कथानकामधील जे काही प्लॉटमधील ज्या काही घटना असेल त्या सिक्वेन्स ऑफ देअर ऑक्युरन्स, सिक्वेन्स ऑफ देअर ऑक्युरन्सेस त्यांच्या मनात कोणाच्या कॅरेक्टरच्या ज्या इन्सिडंट आहेत ते क्रमानुसार त्या ठिकाणी येतात आणि जशा त्या पात्राच्या मनात येते जशा त्या पात्रांच्या मनामध्ये येते द नॉवेलिस्ट नॅरेट देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. जशा त्या पात्राच्या मनामध्ये येतात तशा लेखक त्याला त्या पद्धतीने नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ कॅरेक्टर. तो ते कादंबरीच्या माध्यमातून सादर करण्याचा तो प्रयत्न करत असतो. नाव द नेक्स्ट बिल्डंग्सरोमॅन नॉवेल. बिल्डंग्सरोमॅन नॉवेल. यस, व्हॉट इज दिस? द जर्मन वर्ड्स बिल्डंग्सरोमन इंडिकेट्स ग्रोथ दॅट. हा वर्ड्स कोणता आहे? जर्मनचा वर्ड आहे. जर्मनी शब्द आहेत त्या शब्दापासून विशिष्ट अशा पद्धतीचं एक नॉवेल बनल्या गेलेलं आहे. आणि काय दर्शवत असतात? बिल्डंग्सरोमन इंडिकेट ग्रोथ, वाढ जो काय आहे तो वाढीशील. इंडिकेट हे काय ग्रोथला इंडिकेट करतो म्हणजे एक वाढीशी विषय तो त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. द फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न्ड विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटोगॉनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर फ्रॉम द चाइल्डहुड टू ॲडल्टहुड. का म्हटलं गेलेलं आहे की या ठिकाणी विशिष्ट अशा पद्धतीचे जे काही कॅरेक्टर जे काही आहेत म्हणजे हा जो ग्रोथ आहे तो ग्रोथला इंडिकेट हा शब्द करतो. ही सुद्धा एक फिक्शन आहेत म्हणजेच काय एक लॉंग स्टोरी आहेत. आता हे ऑटोबायोग्राफी किंवा बायोग्राफी सुद्धा असू शकते. यस, द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटोगॉनिस्ट माइंड. ती
त्या पद्धतीची असू शकते, ॲटोबायोग्राफी असू किंवा बायोग्राफी असू शकते. आणि ते कशाशी कन्सर्न असतात तर प्रोटोगॉनिस्टच्या जीवनातील, प्रोटोगॉनिस्टच्या मनातील, माइंड, स्पिरिट, चैतन्य. मग दीज आर द कॅरेक्टर फ्रॉम दर चाइल्डहुड टू ॲडल्टहुड. द्या पॉझिटिव्ह और निगेटिव्ह जे थॉट असतात, काही विचार असतात, सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, याच्याविषयी जे काही म्हटलं जात असतात, ही जी कथा आहेत बिल्ड ग्रोसोमन नॉवेल, त्या पद्धतीची ती संबंधित असतात, कन्सर्ट करत असतात. आणि जी कथा असेल तर ती बिल्डन ग्रोसम त्या पद्धतीचं ते नॉवेल बनल्या जात असतात. एखादा व्यक्ती लहान असेल म्हणजे चाइल्डहुड, स्पिरिट अँड कॅरेक्टर फ्रॉम द चाइल्डहुड टू ॲडल्टहुड. एखादी व्यक्ती जर लहान असेल चाइल्डहुड तर तो ॲडल्टहुड होणे म्हणजेच हळूहळू ती ग्रोथ होणे म्हणजेच काय तर बिल्डन ग्रोसम नॉवेल म्हणून संबोधल्या गेलेलं आहे. दिस आर टू द टाइप्स ऑफ द नॉवेल. हाऊ मेनी? 10 नॉवेल्स. ऑल्सो फॉर इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th सेंचुरी. म्हणजे आपण जर पाहतो म्हटलं तर 20व्या शतकामध्ये म्हणजे अर्ध्या पूर्वार्धात ज्याला आपण विचार जर करतो म्हटलं तर पल्प मॅगझिन बिकेम द पॉप्युलर इन विच फंटास्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस was printed on the cheap pulp paper. The pulp fictions era provided a building ground for the detective novels and science fiction. काय म्हटलं की अशा पद्धतीने 20व्या शतकाच्या पूर्वार्धात फर्स्ट हाफ सेंचुरी मध्ये पल्प मॅगझिन हा एक करमणुकीसाठी एक फंटास्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट हा एक वेगळा असा प्रकार पल्प मॅगझिन नावाच्या माध्यमातून त्याचा उदयास आला गेलेला आहे. हा पल्प कथाच्या युगाने डिटेक्टिव्ह नॉवेल्स आणि सायन्स फिक्शन्स विज्ञान कथाच्या ग्राउंड बिल्डिंग जो काही म्हटला जात असतो त्याचा एक ज्याला म्हणतो आपण पाया जो काही म्हटला जात असतो तो पाया कोणत्या माध्यमातून जर रचला गेलेला असेल तर हा पल्प मॅगझिनच्या माध्यमातून त्या ठिकाणी रचला गेलेला आहे. द सायन्स फिक्शन इज अ genres or speculative fictions with dealing with the imaginative concepts such as the futuristic setting, futuristic science and technology, space, time, travel, parallel universes and extraterrestrial life. that कारण की सायन्स फिक्शन जी काही सायन्स फिक्शन आहे इज अ जनर नॉवेलचाच प्रकार आहे तो. स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डिलिंग विथ द इमॅजिनेटिव्ह काल्पनिक संकल्पनावर हा एक प्रकार जो काय म्हटला जातो तो काल्पनिक संकल्पनावरती. सच ॲट द फ्युचरिस्टिक भविष्यकालीन काय घडणार आहेत, फ्युचरिस्टिक सायन्स भविष्यामध्ये विज्ञानामध्ये काय बदल होणार आहेत. ऑल्सो फॉर दिस आर टू द स्पेस ट्रॅव्हल अंतराळातील जे भ्रमण असतात ते, टाइम ट्रॅव्हल परग्रहीय जीवन टाइम ट्रॅव्हल जे काय वेळेनुसार प्रवास जो काय त्याच्यामध्ये होणारा बदल, पॅरॅलल बदल ज्याला म्हणतो आपण प्रतिसृष्टी युनिव्हर्सेस. दॅट पॅरॅलल युनिव्हर्सेस म्हणजे काय प्रतिसृष्टी त्या युनिव्हर्सिटीमध्ये काय एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ द्या परग्रहीय जीवन जे काही म्हटलं जात असतात त्याच्यामध्ये जो काही बदल असेल तो कशा पद्धतीचा काल्पनिक बदल. स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डिलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट द्या त्याच्यामध्ये कल्पना करण्याजोगते अशा पद्धतीच्या काही कथा असतात. सायन्स फिक्शन ऑफ्टेन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायन्टिफिक अँड अदर इनोव्हेशन द्या. आणि म्हणून या सायन्स फिक्शन ऑफ्टेन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायन्टिफिक अँड अदर इनोव्हेशन द्या. म्हणजे एक संशोधन करण्याकरता या सगळ्या गोष्टी ह्या कथानका जे काही म्हटलं जात असतात त्याला कुठंतरी त्या हातभार लावत असतात. फ्रँकस्टेन्स बाय मॅरी शेली इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉवेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर पहिलं नॉवेल जर कोणतं जर असेल तर 1823 मध्ये कोण लिहिलं, मॅरी शेलीनं लिहिलेलं. कोणतं? फ्रँकस्टेन नावाचं नॉवेल हे एक पहिलं सायन्स फिक्शन आणि टेक्नॉलॉजीवर असणारं नॉवेल म्हणून ओळखल्या जात असतात. द जिनॉर फ्लोरिश इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. आणि मग 19वं जे पूर्वार्धात जे काही शतक जे काही म्हटलं जातं त्या शतकापर्यंत मात्र याचा प्रसार आपोआपच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढल्या गेलेला तर तो नॉवेलचा प्रकार या जगामध्ये प्रसिद्ध झाला. डिटेक्टिव्ह फिक्शन इज ए सबजिनियर ऑफ अ क्राईम फिक्शन. दॅट डिटेक्टिव्ह फिक्शन काय आहे तर एक गुप्तहेर कथा ज्याला म्हटला जात असतात, रहस्य कथा जे काही म्हटला जातात ती रहस्य कथा. सब जॉनर्स ऑफ द क्राईम फिक्शन ऑर मिस्ट्री फिक्शन.
म्हणजे जो गुन्हेगारीवर संबंधित एखादी कथा असते किंवा रहस्यमय कथा असतात, मिस्ट्री फिक्शन जे काय असतात, त्याचा तो एक विशिष्ट अशा पद्धतीचा उपप्रकार म्हणून याला ओळखल्या जात असतात. कशाला? डिटेक्टिव्ह फिक्शनला. इफ इन्व्हेस्टिगेटर ऑर अ डिटेक्टिव्ह आयदर प्रोफेशनल ऑर ॲमेच्युअर इन्व्हेस्टिगेट्स अ क्राईम ऑफ्टन अ मर्डर दॅट, किंवा यामध्ये अनुभवी किंवा व्यावसायिक गुप्तहेर जे काही म्हटलं जात असतात, प्रोफेशनल डिटेक्टिव्ह एखाद्या गुन्ह्याचा किंवा खुनाचा त्या पद्धतीने त्या ठिकाणी तपास करत असतात. दिस इज द नावेल, इट इज कॉल्ड टू द डिटेक्टिव्ह स्टोरी द्या. तर तिला डिटेक्टिव्ह स्टोरी म्हणून त्या पद्धतीचं संबोधल्या गेलेलं होतं. नाव हिअर इज द completed to our novels, history of the novels. आता यावरील जे काही प्रश्न असेल ते प्रश्न आपल्यापर्यंत या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा PDF माध्यमातून, नोट्सच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाईल. पण तत्पूर्वी आपण त्याच्यातून छोटे क्वेश्चन काढावे. या नॉवेलवरती आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्यानंतरच मात्र या ठिकाणी मी माझ्या माध्यमातून तुम्हाला या घटकावरती नोट्स देण्याचा प्रयत्न करू. तुर्तास एवढंच. धन्यवाद.